प्रेमविवाह की पश्चात्ताप? पूजा लहानपणापासूनच हुशार, स्वाभिमानी आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणारी मुलगी होती. तिचे वडील रमेश आणि आई सुमन यांनी तिला खूप प्रेमाने वाढवलं होतं. घरात संस्कार, शिस्त आणि माणुसकी यांना खूप महत्त्व होतं. कॉलेजमध्ये असताना पूजाची ओळख विवेकशी झाली. विवेक बोलका, आत्मविश्वासू आणि सगळ्यांना आपलंसं करणारा होता. दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. 4 वर्ष त्यांचं नातं खूप सुंदर चाललं. एकमेकांसाठी वेळ काढणं, भविष्याची स्वप्न रंगवणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. दोघांनाही वाटत होतं की त्यांचं प्रेम आयुष्यभर टिकणार आहे. जेव्हा पूजाने घरी प्रेमविवाहाबद्दल सांगितलं तेव्हा रमेश आणि सुमन हादरले. "बाळा, आम्ही तुझ्या विरोधात नाही, पण मुलगा आणि त्याचं कुटुंब नीट समजून घे. प्रेमात माणूस फक्त चांगल्या गोष्टीच पाहतो." पण पूजा ठाम होती. "बाबा, विवेक खूप चांगला आहे. तो मला कधीच दुखी ठेवणार नाही." रमेशने शेवटचा प्रयत्न केला. "उद्या काही अडचण आली तर आयुष्यभर पश्चात्ताप करू नकोस." पण प्रेमाच्या आंधळ्या विश्वासाने पूजाला बाकी काही दिसत नव्हतं. काही महिन्यांनी दोघांनी लग्न केलं. सुरुवातीचे काही महिने खूप सुंदर गेले. विवेक प्रत्येक गोष्टीत पूजाची काळजी घेत होता. सासू शैलजाही सुरुवातीला खूप प्रेमाने वागत होती. पूजाला वाटलं, बाबा चुकीचे होते, मी योग्य निर्णय घेतला. पण काळ जसा जसा पुढे गेला तसं वास्तव समोर येऊ लागलं. विवेक रात्री उशिरा घरी यायला लागला. ऑफिसचं काम आहे असं तो रोज सांगायचा. एक दिवस पूजाने सहज विचारलं, "इतका उशीर का होतो?" विवेक चिडला. प्रत्येक गोष्टीचा हिशोब देणं शक्य नाही. तो पहिलाच प्रसंग होता जेव्हा पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. हळूहळू विवेक बदलत गेला. तो पूजाच्या मताला किंमत देईन असा झाला. कपडे, मित्रमैत्रिणी, नोकरी, प्रत्येक गोष्टीत तो निर्णय घेऊ लागला. एक दिवस शैलजा म्हणाली, "आमच्या घरात सून नोकरी करत नाही." पूजा शांतपणे म्हणाली, "आई, मला काम करायला आवडतं." शैलजाचा चेहरा बदलला. "मग आमच्या घरचे नियम बदलणार नाहीत." विवेकनेही आईचीच बाजू घेतली. "पूजा, आईचं ऐक." त्या दिवशी पूजाने स्वतःचं स्वप्न गप्प गाडून बसलं. काही महिन्यांनी विवेकचा मित्र अमोल घरी आला. तो पूजाशी आदराने बोलला. पूजाच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू त्याने ओळखलं. तो विवेकला बाजूला घेऊन म्हणाला, "यार, तू आधीसारखा राहिला नाहीस." विवेक बसला. "लग्नानंतर सगळे बदलतात." अमोल गंभीर झाला. "बदलणं आणि माणूस हरवणं यात फरक असतो." पण विवेकने त्याचं बोलणं हसण्यावारी नेलं. दिवस पुढे जात होते. एक दिवस पूजाने विवेकचा मोबाईल पाहिला. त्यात ऑफिसच्या नावाखाली मित्रांसोबत रोज पार्टी, खोटं बोलणं, खर्च लपवणं सगळं स्पष्ट दिसत होतं. पूजाचा विश्वास तुटला. ती रात्री शांतपणे म्हणाली, "माझ्याशी खोटं का बोललास?" विवेक संतापला. "माझा मोबाईल पाहण्याची हिंमत कशी झाली? कारण तू माझा नवरा आहेस आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवत होते. विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर माहेरी जा." हे शब्द ऐकून पूजाचं हृदय तुटलं. दुसऱ्या दिवशी ती आईवडिलांकडे आली. सुमनने काहीही विचारलं नाही. तिने फक्त मुलीला मिठी मारली. रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, "बाळा, आम्ही तुला थांबवलं होतं कारण आम्हाला तुझं आयुष्य सुरक्षित हवं होतं." पूजा रडत म्हणाली, "बाबा, मी तुमचं ऐकलं नाही." रमेश शांतपणे म्हणाले, "चूक निर्णय घेणं पाप नाही, पण चुकीत आयुष्यभर अडकून राहणं पाप आहे." त्या शब्दांनी पूजामध्ये पुन्हा जगण्याची हिंमत निर्माण झाली. ती काही दिवस माहेरी राहिली, पुन्हा नोकरी शोधली, स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान विवेकचं आयुष्यही बदलायला लागलं. घरात पूजाशिवाय शांतता नव्हती. शैलजालाही जाणवलं की घर चालवणं म्हणजे फक्त आदेश देणं नसतं. एक दिवस अमोल पुन्हा विवेकला भेटला. "काय मिळालं तुझ्या अहंकारातून?" विवेक गप्प होता. "तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी बायको होती, तिला तू गृहीत धरलंस." त्या रात्री विवेक पहिल्यांदाच एकटाच बसून रडला. त्याने पूजाला फोन केला, "मला भेटशील?" पूजा शांत होती. "कशासाठी?" "माफी मागायची आहे." दोघं एका कॅफेमध्ये भेटले. विवेकचा चेहरा बदलला होता. तो म्हणाला, "मी नवरा म्हणून अपयशी ठरलो. प्रेम फक्त लग्नापर्यंत केलं, त्यानंतर नातं जपलं नाही." पूजा शांतपणे ऐकत होती. "मी तुझी स्वप्न मोडली, तुझा विश्वास तोडला. मला एक संधी देशील?" पूजा काही क्षण शांत राहिली. तिने एकच प्रश्न विचारला, "तू बदललास की फक्त एकटा पडलास?" हा प्रश्न विवेकला आतून हादरवून गेला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं, कारण त्याला समजलं होतं, पश्चात्ताप आणि बदल यात खूप मोठा फरक असतो. काही महिन्यांनी विवेकने समुपदेशन सुरू केलं. रागावर नियंत्रण, नातं कसं जपायचं, संवाद कसा ठेवायचा. तो खरंच बदलण्यासाठी प्रयत्न करू लागला. शैलजानेही पूजाची माफी मागितली. "माझ्या जुन्या विचारांनी तुझं आयुष्य कठीण केलं." पूजानं माफ केलं, पण लगेच परत जाण्याचा निर्णय घेतला नाही. तिने विवेकला स्पष्ट सांगितलं, "विश्वास तुटायला एक क्षण पुरतो, पण पुन्हा निर्माण व्हायला खूप वेळ लागतो." विवेकने तिच्या निर्णयाचा आदर केला.
जवळजवळ वर्षभर दोघांनी संयमाने नात्यावर काम केलं. विवेकच्या वागण्यात सातत्य दिसू लागलं. तो पूजाच्या करिअरला पाठिंबा देऊ लागला. तिच्या प्रत्येक यशाचा आनंद साजरा करू लागला. एक दिवस पूजा स्वतःहून म्हणाली, आज मला पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवावासा वाटतो. विवेकच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवशी त्यांनी पुन्हा एकत्र संसार सुरू केला. यावेळी प्रेम होतंच, पण त्याबरोबर आदर, विश्वास आणि समानतेची साथही होती. संदेश: प्रेम विवाह असो किंवा ठरवून केलेला विवाह, नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. विश्वास, आदर, संवाद आणि एकमेकांच्या स्वप्नांचा सन्मान हेच खऱ्या संसाराचे 4 मजबूत आधारस्तंभ आहेत. प्रेम आंधळं नसावं, ते समजूतदार असावं, कारण योग्य जोडीदार निवडण्या इतकंच निवडलेल्या नात्याला योग्य प्रकारे जपणंही महत्त्वाचं असतं. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.